नमस्कार मित्रांनो, पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला एक इम्पॉर्टंट एक विषय सांगायचा आहे. बघा, म्हणजे तुम्हाला सांगतो बघा, ॲक्च्युली कुठलाही स्टॉक ब्रेकआउट झाल्यानंतर ना लगेच टार्गेट होणार नाही. म्हणजे का होणार नाही सांगतो. म्हणजे लवकर टार्गेट होईल, खरं कसं असते, जे स्टॉक जी टाइम फ्रेम असते त्या टाइम फ्रेम जेवढे दिवस लागतील टार्गेट सुद्धा तेवढा वेळ सुद्धा लागू शकतो मित्रांनो. म्हणून निफ्टी ब्रेकआउट दिलंय, तर आपण अनालिसिस केलेले स्टॉक अजून वाढलं नाही असं तुम्हाला वाटत असेल काही स्टॉकमध्ये, तर असं अजिबात समजू नका. निफ्टी डाऊन साईडला असलं तरी सुद्धा ते स्टॉक टार्गेट कंप्लीट करणार मित्रांनो. खरं स्टॉक मार्केट आहे, टार्गेट आणि स्टॉप लॉस हे दोन्ही गोष्ट आपण फॉलो करायचं आहे आणि स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे मित्रांनो. तर चला, ह्या वीकमध्ये जे स्टॉक येणार आहे त्या स्टॉक बद्दल आता आपण अनालिसिस करू. अनालिसिस करायच्या आधी पॉवर ऑफ इक्विटी मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. तर चला, ह्या आठवड्यातला जे स्टॉक येणार आहे त्या स्टॉक बद्दल आता आपण अनालिसिस करू. तर मित्रांनो, आपण ह्या आठवड्यामध्ये जे स्टॉक येणार आहेत त्या स्टॉक बद्दल अनालिसिस करायच्या आधी आपण काय करू, निफ्टीचा अनालिसिस करू. आणि मागच्या आठवड्यामध्ये आपण 2 स्टॉक बद्दल अनालिसिस केलेलं होतो, त्या स्टॉक बद्दल एकदा आपण रिव्ह्यू घेऊ मित्रांनो. तर चला, आता निफ्टीचा चार्ट ओपन करू. तर बघा, निफ्टीचा चार्ट इथं ओपन झालेला आहे. तर जसं मी मागच्या आठवड्यामध्ये जे ही रायझिंग ब्रिजचा एक पॅटर्न मी ड्रॉ केलेलं होतो मित्रांनो, ॲज इट इज. आणि इम्पॉर्टंट आपण इथं एक रेजिस्टन्स बनलेलं होतं, ते किती 25,200 ते 25,250चा आपल्याला एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स राहील. आणि त्याला जर ब्रेकआउट दिला तर निफ्टीचा एक नवीन हाय सुद्धा लागू शकतोय, असं आपण मागच्या आठवड्यामध्ये अनालिसिस केलेलं होतं मित्रांनो. तर बघा, निफ्टीचा तर असं आहे. तर आता निफ्टीला जे इम्पॉर्टंट आपल्याला जे रेजिस्टन्स दिसते ते किती 25,800 ते 25,850चा एक आपल्याला इम्पॉर्टंट एक वरच्या बाजूला रेजिस्टन्स दिसतोय. जर त्या रेजिस्टन्सला जरी ब्रेक केला तर मग निफ्टी एक पुन्हा लाईफ टाइम हाय जवळ जाऊ शकते. तर आपण आता काय करू मित्रांनो, बघा, मागच्या आठवड्यामध्ये ज्या स्टॉक बद्दल आपण अनालिसिस केलेलं होतं ते एकदा आपण रिव्ह्यू घेऊ. तर बघा, मागच्या आठवड्यामध्ये आपण गोदरेज इंडस्ट्रीज आणि गोदरेज ॲग्रो वेट लिमिटेड असं 2 स्टॉक बद्दल आपण अनालिसिस केलेलं होतं मित्रांनो. आणि दोन्ही स्टॉक मधून का नाही तुम्हाला सांगतो बघा, ऍक्च्युली आता पोझिशन काय आहे आपण एकदा आता बघू. गोदरेज इंडस्ट्रीज, ओके. तर हे बघा, चार्ट ओपन झालेला आहे. तर आपण इथं ह्या स्टॉकला आपण वीकली करू. तर वीकली कॅन्डलच्या हिशोबानं परफेक्ट आपल्याला दिसेल. तर बघा, इथं एक इम्पॉर्टंट आपण जसं मागच्या आठवड्यात म्हणलेलं होतं, इम्पॉर्टंट हा एक रेजिस्टन्स होता. आणि ह्या रेजिस्टन्सला 1 2 3 वेळा प्रयत्न केला आणि इथं चौथ्यांदा आपल्याला ब्रेकआउट मिळालं. म्हणजे याचा अर्थ काय, बरीच वेळा ह्या स्टॉकला खाली न्यायचा प्रयत्न केला मित्रांनो, खरं खाली नेलेलं नाही सेलरनं. आणि बायरनं वरच्या बाजूला आता ऑलमोस्ट म्हणजे ब्रेकआउट मिळालेला आहे. खरं आता ब्रेकआउट मिळाल्यानंतर ह्या स्टॉकमध्ये थोडंसं आता प्रॉफिट बुकिंग येत आहे मित्रांनो. तर अजिबात भ्यायचं नाही. म्हणजे का भ्यायचं नाही सांगतो. स्टॉकमध्ये जेव्हा आपण ब्रेकआउट दिलेलं होतं त्यावेळी 1350च्या आसपास ह्या स्टॉकचं म्हणजे गोदरेज इंडस्ट्रीजचं प्राइस क्लोजिंग मिळालेली होती. आणि आपण म्हणलेलं होतं 1350 ते 1200 ते 1250 ह्या दरम्यान पर्यंत आपण ह्या स्टॉकमध्ये खरेदी करू शकतोय, असं आपण अनालिसिस केलेलं होतं. तर इम्पॉर्टंट कुठल्याही स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करताना मित्रांनो, स्टॉप लॉसला हमखास फॉलो करायचं. जर तुम्ही स्टॉप लॉस जर फॉलो जर नाही केलं तर तुम्ही शेअर मार्केटमध्ये किती जरी एक्सपर्ट असेल तरी सुद्धा तुम्ही लॉस होणं हे गॅरंटी आहे. तर बघा, एखादा स्टॉक ब्रेकआउट दिल्यानंतर तो स्टॉक एल सुद्धा हिट करू शकतोय. त्याच्यामुळे आपण त्याच्यातनं जेव्हा एल हिट होतोय त्यावेळी आपण ब्रेकआउट म्हणजे ब्रेकडाऊन मधून एक्झिट व्हायचं. तर इम्पॉर्टंट इथं आपल्याला एल आहे. आणि ते एल किती ऑलमोस्ट 1150च्या आसपास मी सांगितलेलं होतं. खरं पूर्ण व्हिडिओ तुम्हाला हवी असेल तर मागच्या आठवड्यामध्ये जे व्हिडिओ मी जी बनवलेला आहे मित्रांनो, त्याच्यावरती एकदा म्हणजे ही जे व्हिडिओ आहे याच्या
बरोबर मागची व्हिडिओ ह्याच्यावरती क्लिक करा, तुम्हाला पूर्णपणे समजून जाईल. जर मी डिटेलमध्ये सांगायला गेलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल मित्रांनो. तर आता सध्या आपल्याला गोदरेज इंडस्ट्रीजमध्ये कसलाही धोका नाही आहे, जोपर्यंत 1150चा स्टॉप लॉस हिट होत नाहीये. टार्गेट तर तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघा. तर दुसरा स्टॉक जो होता का नाही, ते पण आपल्याला गोदरेज कंपनीचा स्टॉक होता आणि त्या स्टॉकचं नाव आहे गोदरेज ॲग्रोवेट लिमिटेड. ह्या स्टॉकबद्दल आपण ॲनालिसिस केलेलं होतं आणि ह्या स्टॉकला आपण का विकलीमध्ये नाही मंथलीमध्ये केलेलं होतं बघा मित्रांनो. तर ह्या स्टॉकनं इथं इम्पॉर्टंट एक रेजिस्टन्स होता का नाही, ह्या रेजिस्टन्सला सेम टू सेम इथं ब्रेकआउट द्यायचा प्रयत्न केला आणि तिथं ब्रेकआउट झाला नाही आणि डबल टॉप झाला आणि तिथून कंप्लीट खाली आला आणि परत इथं पुन्हा आपल्याला ट्रिपल टॉपवरती आपल्याला इथं ब्रेकआउट मिळालं. आणि ब्रेकआउट झाल्यानंतर ना बघा, हा ऑलमोस्ट हा जो स्टॉक आहे किती 11 महिन्याआधी आपल्याला ब्रेकआउट हा स्टॉक झालेला होता मित्रांनो. तर आता ऑलमोस्ट 11 महिने हा स्टॉक साईडवेज आहे. जेव्हा हा स्टॉक ह्या पॅटर्न मधून जेव्हा बाहेर पडेल मित्रांनो, टार्गेट पटकनी होईल. म्हणजे ऑलमोस्ट हा वेळ का लागतोय हा एक तुम्हाला सांगतो बघा. इथं जेव्हा रेजिस्टन्स ही जे रेजिस्टन्स होतं 2018 मध्ये, किती 2018ला जी किंमत होती ती ऑलमोस्ट 2024 ला आपल्याला ब्रेकआउट मिळालंय मित्रांनो. म्हणजे ऑलमोस्ट 6 वर्षाचा टाइम पिरियड आहे मित्रांनो. किती 6 इयर. तर ह्या 6 वर्षाचा टाइम पिरियडला जर ब्रेकआउट दिलाय स्टॉक, त्याला टार्गेट व्हायला सुद्धा वेळ लागतोय आणि टार्गेट सुद्धा खूप मोठा होतोय मित्रांनो. हे एक तुम्ही लक्षात घ्या. तर बघा, ह्या आठवड्यामध्ये आपण ज्या स्टॉक बद्दल अनालिसिस करणार आहोत त्या स्टॉकचं नाव आहे, ते स्टॉक आहे आय टी सेक्टर मधला आहे. तर आपण आय टी इंडेक्सचं एकदा अनालिसिस करू. निफ्टी आय टी. ओके, ओपन झालंय आता. तर आपण आता काय करू, डेली मध्ये करू. तर बघा, निफ्टी आय टी हे आय टी इंडेक्स आहे. तर आय टी इंडेक्सनं बघा इथं एक हेड अँड शोल्डर पॅटर्न बनलंय बघा मित्रांनो. जसं वरनं खाली आल्यानंतर ना हा स्टॉक, हा इंडेक्स वर गेला, कंप्लीट इथं सेलिंग प्रेशर आलं आणि परत पुन्हा इथं अप गेला मित्रांनो. आणि परत बघा इथं असं आल्यानंतर परत इथं, आणि ऑलमोस्ट जर तुम्ही छोटासा जर बघितलं तर इथंच असं दिलेलं आहे. खरं ह्या पद्धतीनं इथं हे झाल्यानंतर बघा इथं एक हा एक शोल्डर आणि इथं एक हेड. ऑलमोस्ट ह्या हेडला, ह्या शोल्डरला, इथं ह्या नेक पॉइंटला इथं आपल्याला ब्रेकआउट मिळालं. आणि ब्रेकआउट मिळाल्यानंतर ना बघा मित्रांनो किती साईडवेज आहे. तर इथं टाइमपास करते मित्रांनो. टाइमपास केल्यानंतर ना परत पुन्हा इथनं एकदम फास्ट जाईल आणि आपल्याला आय टीच इंडेक्सचा आपल्याला जो टार्गेट वाटतोय तो ऑलमोस्ट 43,000चा टार्गेट वाटतोय मित्रांनो. आणि जर स्टॉप लॉस जर बघितला तर ऑलमोस्ट जे इथं ह्या रेंजमध्ये जे येईल ते साधारण किती, ऑलमोस्ट मला तर वाटतंय 36,500चा एक इम्पॉर्टंट इथं सपोर्ट राहील मित्रांनो. जर त्या सपोर्टला जरी ब्रेक जर दिला तर परत आणखीन लय मोठा खाली जाऊ शकतोय. खरं इम्पॉर्टंट आपल्याला आता जे दिसते आय टी इंडेक्समध्ये 43चं टार्गेट दिसतोय. म्हणजे ह्या उद्देशानं, म्हणजे हा पॅटर्न बघून मित्रांनो मी आय टीचा स्टॉक काढलेला आहे. आणि त्या स्टॉकला आपण का काढलं, का निवडलं हे सुद्धा तुम्हाला आता मी दाखवतो. तर त्या स्टॉकचं नाव आहे बिर्ला सॉफ्ट. ओके, बिर्ला सॉफ्ट लिमिटेड. तर बघा आता हे डेली कॅन्डल आहे. तर आपण आता काय करू, वीकली कॅन्डलमध्ये अनालिसिस केल्यानंतर ना तुम्हाला सुद्धा म्हणजे आश्चर्य होईल, म्हणजे वाटेल मित्रांनो. म्हणजे का सांगतो बघा, हा स्टॉक तुम्हाला सांगतो ऑलमोस्ट आपण खालच्या बाजूला बघा हे ट्रेंड लाईन आपण ड्रा केलंय. तर ड्रॉ केल्यानंतर ना बघा इथं एकदा बॉटम बनलंय, इथं एक बॉटम बनलंय आणि इथं एक बॉटम बनला. खरं हे बॉटम मागे एक इम्पॉर्टंट एक कॅल्क्युलेशन आहे मित्रांनो, ते सुद्धा तुम्हाला दाखवतो ते काय आहे. तर बघा ऑलमोस्ट जेव्हा इथं टॉप लागला आणि ती हे बॉटम आहे आणि हे एक टॉप आहे आणि हे एक बॉटम आहे. तर ह्या दोन्हीचा पर्सेंटेज वाईज जर कार्ड बघितला मित्रांनो तुम्ही, तर तुम्हाला 56%चं तुम्हाला करेक्शन वाटतोय. जेव्हा हा स्टॉक 56%चं करेक्शन आलं तेव्हा हा स्टॉक वरच्या साईडला जंप झालेला आहे. तर ते पर्सेंटेज सुद्धा तुम्हाला मी काढून दाखवतो बघा. तर हे पर्सेंटेज इंडिकेटरवरती जर क्लिक केला आणि हे इथून आपण ड्रॉ केलं तर बघा तुम्हाला सांगतो ऑलमोस्ट
तेव्हा इथं 56 आणि तसंच इथून जर बघितलं मित्रांनो तर ऑलमोस्ट बघा 56. इथं ह्या ट्रेंड लाईनला टच झालं की 56%, ह्या ट्रेंड लाईनला इथं टच झालं की 56%, म्हणजे ऑलमोस्ट 56% करेक्शन होऊन हा स्टॉक मोठा जंप देतोय. बघा इथं सुद्धा तुम्ही जर बघितला तरी तिथं सुद्धा तुम्हाला कळेल. एकच मिनिटात परत तुम्हाला हा एक इंडिकेटर लावून दाखवतो बघा. कॅन्डल थोडंसं इथं जागा कमी पडत असल्यामुळं थोडासा तुम्हाला इथं डिफरंट दिसतोय मित्रांनो. तर बघा इथं ऑलमोस्ट 60%च्या आसपास दिसते करेक्शन, म्हणजे 50 ते 60%च्या आसपास करेक्शन झाल्यानंतर हा स्टॉक पुन्हा एकदा वरती जातोय आणि ते टार्गेट खूप मोठा देतोय. तर आपल्याला टार्गेट किती दिलं हे सुद्धा तुम्हाला दाखवतो बघा. पर्सेंटेज वाईज जर बघितला तुम्ही तर तुम्हाला टार्गेट ठेवा इथून इथपर्यंत जर बघितला तर ऑलमोस्ट तुम्हाला सॉरी हे चुकीचं आहे. तर मी हे इंडिकेटर काढून टाकतो मित्रांनो. हे काढून टाकलं का नाही आपल्याला याचं टार्गेट म्हणजे समजेल. बघा तर मला सांगतो थांबा एक मिनिट, हे डिलीट करतो. हा ओके. तर आता बघा मित्रांनो इथून ह्या पॉईंट पासून इथपर्यंत जर बघितलं तर ऑलमोस्ट आपल्याला किती 800% रिटर्न दिलेला आहे. आणि तसंच इथून इथपर्यंत जर बघितलं इथून इथपर्यंत जर बघितलं तर आपला टार्गेट दिसतोय ऑलमोस्ट 200%च्या वरती रिटर्न आहे मित्रांनो. जर तुम्ही असंच जर बघितलं तर इथं ऑलमोस्ट आपल्याला किमान इथून ह्या लेवल ते ह्या लेवल पर्यंत जरी बघितला मित्रांनो तर आपल्याला 50 ते 60%चा रिटर्न आपल्याला ह्या स्टॉक मध्ये दिसते. त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा जाऊ शकते. तर तुम्हाला आपल्याला असं वाटतंय आता हे टार्गेट होऊ शकतंय. तर हे सगळं पहिला मी इंडिकेटर काढून टाकतो. हे इंडिकेटर काढल्यानंतर मग आपल्याला व्यवस्थित सांगता येईल. हे तुम्हाला समजलं का नाही एकदा तुम्ही सुद्धा ॲनालिसिस करा, तुम्हाला सुद्धा कळेल मित्रांनो. तर बघा बिर्ला सॉफ्ट मध्ये ह्या पद्धतीनं आपण आता बाईंग करू शकतो. बाईंग प्राइस जे आहे आता ऑलमोस्ट 430च्या आसपास तुम्ही खरेदी करू शकताय आणि खाली जरी आलं तर 400 रुपयाच्या आसपास तुम्ही बाय करू शकताय. आणि टार्गेट ऑलमोस्ट तुम्हाला ते टार्गेट किती होईल माहिती आहे का, जे ऑलमोस्ट इथं हा जो टॉप दिसतोय तुम्हाला हा म्हणजे ऑलमोस्ट 600 रुपयाचा. 400 पर्यंत तुम्ही बाय जरी केला तर मित्रांनो टार्गेट तुम्हाला होईल ऑलमोस्ट 600 रुपये. बघितलं का नाही तुम्हाला सांगतो बघा ऑलमोस्ट ह्या टॉप म्हणजे हा टॉप टू बॉटम जर बघितला आणि ह्या बॉटम टू टॉप जरी बघितलं तरी ऑलमोस्ट आपल्याला 50%चा रिटर्न दिसतोय. ह्या पद्धतीने ॲनालिसिस करून तुम्ही स्टॉकमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केलं तर तुम्हाला सुद्धा चांगला प्रॉफिट होईल मित्रांनो. तर त्या स्टॉक बद्दल ॲनालिसिस करून झाले मित्रांनो. आता आपण तसंच पुढच्या आठवड्यामध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.